बहीण योजनेच्या येणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजना येणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील आता प्रतीक्षा संपलेली असून आता तुम्हाला देखील मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आला असून तुम्हाला देखील मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि ते 15 जिल्हे ते महत्त्वाचे असणारे 15 जिल्हे ते पण बघून जा, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्हाला पण कळून जाईल की तुमच्या खात्यामध्ये या 2 दिवसामध्ये पैसे येणार की तुम्हाला पण प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला 2 दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जो पण येणारा हप्ता आहे तो पण येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा कोणते आहे ते महत्त्वाचे 15 जिल्हे। ज्या 15 जिल्ह्यातील महिलांना देखील आनंदाचा क्षण आला, या 15 जिल्ह्यातील महिलांना लवकरच आता या ठिकाणी दिलासा देखील मिळणार। तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे ते तुम्ही लक्ष देऊन बघून घ्या। तर चला तुमचा जादा वेळ न घेता ते महत्त्वाचे 15 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मी मांडतो। कोणते आहे ते महत्त्वाचे 15 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा दिलासा देखील मिळणार। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला असून तुमच्या पण खात्यामध्ये आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला पण डीबीटी मार्फत या ठिकाणी रक्कम जमा केली जाईल। तर चला तुमच्या समोर मी ते 15 महत्त्वाचे जिल्हे या ठिकाणी मांडतो। तर चला यामध्ये पहिला जिल्हा, पण जिल्ह्याची यादी बघण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे। आता या 15 जिल्ह्यामधील पहिला नंबर असणार आहे जालना जिल्हा। जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील महिला असेल आणि तुम्ही पण जालना जिल्ह्यामधून अर्ज केलेला असेल तर तुमच्या देखील खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार डीबीटीच्या माध्यमातून। तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा असणार आहे आपला संभाजीनगर। जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील महिला असाल, पात्र महिला जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील असाल तर तुमचा पण जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून तुम्हाला पण देखील मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला पण चिंता करायची कुठली या ठिकाणी अडचण या ठिकाणी राहिलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आर्थिक दिलासा मिळाला। समोरचा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंदाचा क्षण मिळाला। जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला देखील आता लवकरच येणारा हप्ता तुम्हाला पण जमा दिसणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे चिंता करू नका। समोरचा जिल्हा आपला असणार आहे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यातील महिलांसाठी पण मोठा आनंदाचा क्षण आला। जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील महिला असाल आणि धुळे जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, धुळे जिल्ह्यातील महिला असाल आणि तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय झाला असून तुम्हाला पण आज उद्या या 2 दिवसामध्ये डीबीटी मार्फत या ठिकाणी येणाऱ्या हप्त्याची रक्कम टाकण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंद मिळाला, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील महिलांची चिंता मिटली। येणारा हप्ता कधी येणार असा प्रश्न जर लाडक्या बहिणींना असेल नांदेड जिल्ह्यातील तर त्यांच्यासाठी सांगतो आज उद्या आज दुपारनंतर तुम्हाला देखील हळूहळू तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार। त्यामुळे चिंता करू नका जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर। समोरचा जिल्हा आपला असणार आहे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंदाचा क्षण झाला। तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामधील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे। त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील महिलांना देखील आनंद झाला। समोरचा जिल्हा आपला असणार आहे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आर्थिक दिलासा मिळाला। जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा तुमची या ठिकाणी पात्रता नाशिक जिल्ह्यामधून असेल, तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातून अर्ज केलेला असेल किंवा तुम्ही राहतच नाशिक जिल्ह्यामध्ये असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पण पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आनंदाचा क्षण आला। तुम्हाला पण देखील लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार। थेट डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका। समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा मोठा आनंदाचा क्षण आला। लाडक्या बहिणींना आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पात्र लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना देखील आता येणारा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात देखील करण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला देखील मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेला मोठा दिलासा परभणी जिल्ह्यातील महिलांना देखील या ठिकाणी आनंद होणार। समोरचा जिल्हा
आपला या ठिकाणी असणार आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंदाचा क्षण मिळाला. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला देखील मोठा आनंदाचा क्षण मिळणार आहे, कारण की आता बीड जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. बीड जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा. समोरचा जिल्हा असणारा आपला धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील महिला जर तुम्ही असाल आणि पात्र महिला जर तुम्ही ठरलेला असाल तर तुम्हाला देखील धाराशिव जिल्ह्यातील महिलांना देखील येणारा जो हप्ता आहे तो येणारा हप्ता आज दुपारनंतर किंवा उद्या या 2 दिवसामध्ये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा दिसणार. त्यामुळे काळजी करू नका, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने देखील केलेलं आहे. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे धुळे जिल्हा. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल, धुळे जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला देखील मोठा आनंदाचा क्षण देखील मिळणार. धुळे जिल्ह्यातील महिलांना पण मोठा आनंदाचा क्षण देखील मिळणार आहे. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली दिलासादायक बातमी. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे बीड जिल्हा. बीड जिल्हा झाल्याच्या नंतर आपला असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंदाचा क्षण आला. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आज दुपारनंतर ते उद्यापर्यंत तुम्हाला हळूहळू रक्कम जमा दिसणार आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो. जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असला तर तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील पात्र महिला असेल तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये जिल्हा नक्की सांगा. आता मी जे 15 जिल्हे सांगितले या 15 जिल्ह्यातील महिलांना या 2 दिवसामध्ये जो पण येणारा हप्ता आहे तो येणारा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील महिला असाल आणि तुम्हाला पण आज दुपारनंतर थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसा प्राप्त या ठिकाणी होऊन जाईल. त्यामुळे चिंता करू नका. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता फक्त या 15 जिल्ह्यातील महिलांनाच नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्राला मिळणार आहे. पण बाकीच्या महिलांना कधी मिळणार? आता या 15 जिल्ह्यातील महिलांना आता मिळणार आणि बाकीच्या महिलांचं काय होणार तर त्या महिलांना करावी लागणार प्रतीक्षा. तर ती प्रतीक्षा किती दिवसाची वाट बघावी लागणार लाडक्या बहिणींना. आता या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2च दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये त्यांना पैसे मिळून जातील. मग बाकी महिलांचं काय होणार आणि बाकी महिलांना मिळणार की नाही मिळणार? तर बाकी महिलांना पण 100% मिळणार, पण त्यांना प्रतीक्षा करावी लागणार. तर ती प्रतीक्षा किती दिवसाची? तर ती प्रतीक्षा असणार आहे 4 ते 5 किंवा 8 दिवसाची. म्हणजे जास्तीत जास्त 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार लाडक्या बहिणींना. त्यामुळे चिंता करू नका. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पण नक्की या ठिकाणी हप्ता मिळेल. पण तुम्हाला हप्ता आज उद्या या 2 दिवसामध्ये नव्हे तर 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. त्यामुळे चिंता करू नका. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.